एबीपी माझा, जालना। जे संविधान मानत नाहीत त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही असं वक्तव्य खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय। आम्ही आता बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहोत असंही वर्षा गायकवाड म्हणाल्यात। असं आहे की मनासारख्या जागा तर मिळाल्याच पाहिजेत ना, का नाही मिळायला पाहिजेत एक गोष्ट आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन आमच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जो मिनिमम प्रोग्राम आमचा कॉमन ठरतो, जो इंडिया अलायन्सच्या माध्यमातून ठरला किंवा आमचा तुम्हाला माहिती आहे की जो महाविकास आघाडीच्या वेळेला सुद्धा आमची पहिली बैठक झाली, ज्याच्यामध्ये पहिला कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला आणि ज्याच्या सगळ्यात महत्त्वाचा धागा होता हे देशाचं संविधान। आणि जर देशाच्या संविधानावरती कोणी हे करत असेल किंवा कायदा हातात घेण्याचं काम करत असेल त्यांच्यावर आम्ही जाऊ शकत नाही। मी जसं मगाचपासून सांगते की काही लोकांचं कामच आहे की आम्ही मुंबईकरांवरती बोलते, मुंबईच्या समस्यावर बोलते। आता तर असं झालं की सर्रास दिवसाला रोज लवंगी फटाकडे फुटते कुठे ना कुठे, कधी कधी काहीच त्याच्यामध्ये नसतो, कधी कधी फुसका बार सुद्धा त्याच्यामध्ये दिसतो। पण मला अपेक्षा आहे की त्या ठिकाणी जो आहे येणाऱ्या काळामध्ये जी विचारधारा आहे, ज्यावेळी रिझल्ट येईल त्यावेळी असा एक फटाका फुटेल की ज्यांना असं वाटतं की आम्ही सत्तेच्या जोरावरती, पैशाच्या जोरावरती काही करू शकू, त्यांना कधीतरी जनता त्यांची दाखवेल आणि एक मोठा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल की एक रस्सी बॉम्ब म्हणा किंवा असा काही बॉम्ब फुटेल की जेव्हा जनता त्यांना झोपेतून उडवेल की असं नाही आहे की तुम्ही जसा विचार करता तसं होणार आहे। जनता यावेळी मुंबईसाठी वोट करेल। दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर योग्य बोनस न मिळाल्यानं आणि अत्यल्प